हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. मी आहे उज्ज्वला बने आणि स्वागत करते तुमच्या माझ्या उज्ज्वला बने टेक मराठी चॅनलमध्ये. फ्रेंड्स, आपण यूट्यूबमध्ये काम करतो तर आपल्या सर्वांचे स्वप्न असते की आपले कसं तरी लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासाचा वॉच टाईम कंप्लीट व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर आपल्याला यूट्यूबकडून पेमेंट मिळालं पाहिजे. मी याआधी एक व्हिडिओ बनवलेला होता की एक कमेंट करा आणि 50 ते 60 सबस्क्रायबर इझिली एका दिवसामध्ये गेन करा. तर त्या व्हिडिओमध्ये काहींना फायदा झाला तर काहींना थोडंसं प्रॉब्लेम आली. ज्या लोकांना प्रॉब्लेम आली त्यांचे थोडंसं प्रॉब्लेम झालं की मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही नवीन नवीन ट्रिक्स टिप्स तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की व्हिडिओ फुल वॉच करा आणि प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक ऐका. तर काही लोक काय करतात की व्हिडिओ स्किप करतात किंवा फॉरवर्ड करतात आणि मग ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या त्यांच्याकडून सुटून जातात, त्यामुळे त्यांना मग प्रॉब्लेम येतो. तर त्या व्हिडिओमध्ये पण सेम तसंच झालं असेल की ज्यांनी ऐकलं नाही त्यांना थोडेसे प्रॉब्लेम आले असेल. तर मी हा व्हिडिओ पुन्हा क्रिएट करत आहे की एक कमेंट करा आणि एका दिवसामध्ये 50 ते 60 सबस्क्रायबर इझिली गेन करा. तर ते कसं करायचं तर बघा, सर्वात आधी आपल्याला आपल्या कॅटेगरीचे जे मोठे मोठे यूट्यूबर्स असतात त्यांची व्हिडिओ आपल्याला ओपन करायचे आहे आणि त्या व्हिडिओमध्ये जे न्यूएस्ट व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओला आपल्याला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये जायचे आहे. कमेंट बॉक्समध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथं एक मेसेज घालायचे आहे की थँक्स फॉर 100 सबस्क्रायबर, थँक्स फॉर जेवढे पण तुमचे किती पण सबस्क्रायबर असतील तेवढे सबस्क्रायबर्स लिहून आपल्याला थँक्स फॉर असं मेसेज घालायचे आहे आणि एक थोडंसं स्माइलीवालं फेस च्या इमोजी किंवा एक थोडंसं हात जोडून वगैरे वाला इमोजी तिथं घालायचं आहे. तुम्ही बघितलंच असेल की जेवढे पण आपण व्हिडिओ मोठे मोठे यूट्यूबर्सचे बघतो त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये मॅक्झिमम कमेंट असेच असतात की थँक्स फॉर 1 सबस्क्रायबर, थँक्स फॉर 100 सबस्क्रायबर, थँक्स फॉर 1000 सबस्क्रायबर. जेवढे पण त्यांचे व्हिडिओ जेवढे पण त्यांचे सबस्क्रायबर असतील तेवढे ते घालतात. तर असं का? कारण त्याचं खूप मोठं प्रॉफिट आपल्याला मिळतो. आपले सबस्क्रायबर त्याच्याने लवकरात लवकर वाढतात आणि आपल्या व्हिडिओजला पण खूप सारे व्ह्यूज लवकरात लवकर येतात. मी जो व्हिडिओ आधी बनवलेला होता त्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ पण दाखवलेला होता आणि त्या टाईमला मी माझ्या सेकंड चॅनलवरून मेसेज करून पण दाखवले होते आणि त्यावेळी माझे सबस्क्रायबर होते 1000च्या जवळजवळ. तर आता माझे सबस्क्रायबर 1700 किंवा 1800 वगैरे झालेले आहेत. मी पण सेम ट्रिक यूज केलेली आहे. मोठे मोठे जे माझ्या कॅटेगरीचे यूट्यूबर्स आहेत त्यांना मी कमेंट करत असते आणि थँक्स फॉर जेवढे माझे सबस्क्रायबर आहेत तेवढे मी सबस्क्रायबर्स लिहत असते. आणि त्यामध्ये पण मी दुसरी पण एक ट्रिक सांगितली होती, ती पण तुम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये पण ऐका. जर तुमचे यूट्यूबचे 2-3 अकाउंट असतील तर आपल्याला आपला जो मेन अकाउंट आहे त्याला स्विच करून दुसरं ओपन करायचं आहे. आपल्या कॅटेगरीचे जे मेन यूट्यूबर्स आहेत, मोठे मोठे यूट्यूबर्स, त्यांचे व्हिडिओ ओपन करायचे आहे आणि त्यांचे व्हिडिओज ओपन केल्यानंतर जो त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये जायचे आहे आणि कमेंट बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला न्यूएस्ट कमेंट बघायचे आहे. न्यूएस्ट कमेंट म्हणजे जे आता लेटेस्ट कमेंट आलेले असतील ते बघायचे आहे आणि जे नवीन नवीन कमेंट येतात त्यांना काय करायचे आहे, आपल्याला त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये जायचे आहे. लक्षात ठेवा, जे ॲक्टिव्ह आहेत यूट्यूबर्स, जे ॲक्टिव्ह आहेत लोक, त्यांच्याच कमेंट बॉक्समध्ये आपल्याला जायचं आहे. ज्यांनी कमेंट केलेलं आहे 1 दिवसाआधी किंवा 2 दिवसाआधी किंवा 1 तासाआधी असं वगैरे, त्यांच्याच काय करायचे आहे, त्यांच्याच कमेंट बॉक्समध्ये आपल्याला जायचे आहे. न्यूएस्ट कमेंट बघायचे आहे. जे नवीन कमेंट आलेले असतील त्यांच्या अकाउंटमध्ये जायचे आहे आणि आपल्याला काय करायचे आहे, त्यांच्या अकाउंटला आपल्याला सबस्क्राईब करायचे आहे आपल्या दुसऱ्या आयडीने. ठीक आहे, जी रेग्युलर आय डी आहे तिच्याने पण केलं तरी चालेल, पण जी आय डी नसेल तिच्याने आपण करून घ्यायचं. हां, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, पुन्हा आपल्याला स्विच अकाउंट करून आपली मेन आय डी ओपन करायची आहे. मेन आय डी ओपन केल्यानंतर त्याच कमेंटला आपल्याला रिप्लाय करायचे आहे. ज्या व्यक्तीला आपण सबस्क्राईब केलं त्यालाच आपल्याला कमेंट करायचे आहे की दादा किंवा ताई किंवा काकू काका, जे पण आपण म्हणतो, सहसा आपण दादा ताईच असे म्हणतो, त्यांना कमेंट करायची आहे की मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, तुम्ही पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी व्हिडिओज ह्या कॅटेगरीमध्ये बनवते. मी पण असे सेम व्हिडिओज बनवते. माझ्या पण व्हिडिओजला तुम्ही वॉच करा आणि तुमची प्रतिक्रिया मला सांगा. असं करून तुम्हाला मेसेज टाकायचे आहे. आणि लक्षात ठेवा की जी पण सबस्क्रायबरची स्पेलिंग आहे ती कधी पण रॉंग लिहायची आहे. कारण बघा, काहींनी सबस्क्रायबरची स्पेलिंग काय केली आहे,
ज्या लोकांना थोडंसं प्रॉब्लेम आले त्यांनी काय केलं आहे की सबस्क्रायबरची स्पेलिंग करेक्ट लिहिलेली आहे, तर आपल्याला कधी पण सबस्क्रायबरची स्पेलिंग रॉंग लिहायची आहे. कारण यूट्यूब काय करतो, आपलं जर सबस्क्रायबरची स्पेलिंग करेक्ट असेल तर यूट्यूब आपला जो कमेंट आहे त्याला हाईड करतो किंवा डिलीट करतो ॲटोमॅटिकली. असं नाही झालं पाहिजे म्हणून आपण कधी पण सबस्क्रायबरची स्पेलिंग आपल्याला रॉंग लिहायची आहे आणि आपल्याला तो कमेंट करायचा आहे. आणि तो मग व्यक्ती जो ॲक्टिव्ह असतो, ज्याला आपण कमेंट केलेला असतो किंवा ज्याला आपण सबस्क्राईब केला आहे, तो काय करतो, तो ॲक्टिव्हच राहतो. त्याच्या मेलमध्ये आपला मॅसेज जातो की ह्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलं किंवा त्याने आपल्याला मेसेज केला, तर मग आपलं अकाउंट ओपन करून बघतो आणि त्याला मग माहीत होते की आपले सबस्क्रायबर काय आता एक वाढलेला आहे, तर तो नक्कीच आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करतो किंवा आपला व्हिडिओ ओपन करून बघतो, आपल्या चॅनल ओपन करून बघतो आणि आपले व्हिडिओजला वॉच करतो. त्याला जर आवडेल तर तो नक्कीच आपल्या व्हिडिओजला लाईक करतो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतो. तर याच्याने आपले काय होतात, सबस्क्रायबर वाढतात, आपल्या व्हिडिओजला वॉच टाईम मिळतो. अशा प्रकारे मी पण माझ्या चॅनलचे जे वॉच टाईम आहे, सबस्क्रायबर आहेत ते कंप्लीट केलेले आहेत आणि ह्या चॅनलवर मी पण आता ती प्रोसेस सुरू केलेली आहे आणि जे माझ्या कॅटेगरीचे यूट्यूबर्स आहेत त्यांना मी मेसेज करते. आपण सहसा घाबरतो मेसेज वगैरे करायला की आपलं अकाउंटचं नाव जाईल किंवा हे सहसा लेडीज वगैरे घाबरत असतात, तर त्याच्याने काही होत नाही. आपण जर यूट्यूबर्स आहोत तर आपल्याला थोडंसं काही ना काही करावंच लागेल, आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावीच लागेल किंवा काहीतरी करावंच लागेल, तेव्हाच आपले सबस्क्रायबर वाढतील, वॉच टाईम वाढेल आणि आपल्याला प्रॉफिट होईल आणि लवकरात लवकर आपलं चॅनल पण मॉनिटाईज होईल. आणि मेन एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला तुमच्याच कॅटेगरीचे यूट्यूबर्सचे व्हिडिओला कमेंट करायचे आहे. जर तुम्ही टेक्निकलचे व्हिडिओ बनवत असाल तर टेक्निकलच्याच यूट्यूबर्सला मेसेज करायचे आहे. एज्युकेशन कॅटेगरीचं असेल तर एज्युकेशनच्याच कॅटेगरीच्या यूट्यूबर्सला तुम्हाला कमेंट करायचे आहे. जर तुमचे एज्युकेशनचं असेल आणि तुम्ही आर्ट अँड क्राफ्ट वगैरे कॅटेगरीवाल्यांना केलं किंवा ब्लॉगिंग कॅटेगरीवाल्यांना केलं तर त्यांना काही इंटरेस्टच नाही ना आपल्या व्हिडिओजमध्ये, मग ते कशाला तुम्हाला सबस्क्राईब करतील. तर त्यासाठीच आपल्याला आपल्याच कॅटेगरीचे लोकांना सबस्क्राईब करायचे आहे, कमेंट करायचे आहे. कारण जेवढे आपल्याच कॅटेगरीचे लोक आपल्या चॅनलमध्ये येतील तेवढेच आपल्या व्हिडिओजला वॉच टाईम मिळेल आणि आपल्या चॅनल लवकरात लवकर ग्रो होईल. तर ह्यासाठी तुम्ही ह्या ज्या मी ट्रिक सांगितल्या आहेत त्या काळजीपूर्वक ऐकल्या असतील अशी मी आशा ठेवते आणि तुम्हाला आता नक्की फायदा होईल. ज्या लोकांना आधीचा व्हिडिओ समजला नाही त्या लोकांनी प्लीज ह्या ट्रिक्स वापरा आणि लवकरात लवकर आपल्या चॅनलला ग्रो करा. आणि असेच मी नवीन नवीन ट्रिक्स टिप्स तुमच्यासाठी घेऊन येते, त्यासाठी व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनला ऑल ठेवा, कारण जेव्हा पण माझे व्हिडिओज अपलोड होतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूयात फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत बाय बाय.